आणि महायुतीसाठी सध्या महत्त्वाचं मिशन आहे ते म्हणजे बारामती। पाहुयात मिशन बारामती संदर्भातल्या न्यूज टॉप 9। अजित पवारांविरोधात स्थानिक गटबाजी थांबवण्यासाठी जानकर बारामतीतनं लढण्याची शक्यता, तर आता ते परभणीमधनं अर्ज दाखल करणार अशी ही चर्चा। त्यामुळे आता सुनेत्रा पवार माघार घेतात का हे पाहणं उत्सुकतेचं। अजित पवार गटाच्या उद्याच्या बैठकीत बारामतीमधनं जानकरांच्या लढण्यावर चर्चेची शक्यता, तर लोकसभा जागा वाटप आणि प्रचाराच्या रणनीतीवर सुद्धा चर्चा होणार। तर काहीही झालं तरी मी माघार घेणार नाही, माझ्यासमोर कोणीही उमेदवार असला तरी मी लढणारच। विजय शिवतारे बारामतीतून लढण्यावर ठाम। महादेव जानकर बारामतीमधनं निवडणूक लढतील या बिनबुडाच्या चर्चा विरोधकांकडून जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल करण्याचं काम। सुनेत्रा पवारच अधिकृत उमेदवार असतील, अमोल मिटकरी यांच्याकडून स्पष्ट। तर हर्षवर्धन पाटील यांच्या बैठकीत फडणवीसांची अजित पवारांसोबत फोनवरून चर्चा। हर्षवर्धन पाटलांवर बारामतीत अजित पवार गटाच्या प्रचाराची जबाबदारी, फडणवीसांचा पुढील आठवड्यात इंदापुरात मेळावा। विचारात घेतलं जात नसल्यामुळे सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध। बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार करू नका, शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा व्हॉट्सअप मेसेज व्हायरल। बारामतीला संसद गाजवणारा खासदार देणं आपल्या हातात, बारामतीवरती साहेबांचा हात कायम। आता साहेबांनंतर त्यांच्या मुलीला पाठिंबा द्या, श्रीनिवास पवारांच्या पत्नी शर्मिला पवारांचं बारामतीकरांना आवाहन। विजय शिवतारेंच्या भूमिकेमुळे महायुतीत मिठाचा खडा, महायुतीत राहायचं की नाही याचा विचार करावा लागेल। अजित पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादीचे उमेश पाटील आक्रमक। दत्ता भरणेंच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर सुप्रिया सुळेंना डिवचलं। मामांनी रोखठोक भूमिका घेतली तर पळताभुई थोडी होईल। सुळेंनी इंदापुरातल्या सभेत भरणेंवर केलेल्या टीकेवरून कार्यकर्त्यांचा इशारा।